कंटे ते बिग टॉस माहिती तुला? बिग टॉस नाही बा. सांग रे प्रेमा त्याला काय असतं? अरे बिग टॉस म्हणजे काय असतं माहिती का? एक आहे ना शो असतो शो, त्याच्यात मोठमोठे वादातले जे सेलिब्रिटी असते म्हणजे मोठमोठे कलाकार तिथे एका घरात राहतात. त्यांची तिथं भांडणं तणणं सगळ्या गोष्टी होत्यात. म्हणजे चालूच असतं सारखं काही ना काही वाद वगैरे ते चालूच असतात. आणि जो विनर असतो विनर बघ शेवटी जो उरतो त्याला बक्षीस पैसा सगळ्या गोष्टी भेटतात म्हणजे प्रसिद्धी सकट. किती दिवस राहायचं त्या घरात? काय 2-3 महिन्यासाठी असतो तो शो कंटिन्यू नाही का चालू राहतो. जेवण बिवण देतात का? सगळं भेटत तिथं, जेवण भेटत सगळं तिथं, राहायचं मस्त पैकी, काहीच करायचं नाही. आयुष मध्ये एकदम आयुष मध्ये. हा कुरड्या पापड असतात का खायला? कुरड्या पापड अरे एकाच एक पुढं असतं तिथं खायला सगळं सगळं. अरे आयुष कशाला म्हणते त्याडे? खाणं पिणं जेवण सगळं राहणं झोपणं सगळं तिथंच असतं. खायचं प्यायचं नुसतं भांडायचं. हा भांडायचं म्हणजे अरे असतात ना ज्यांच्या समजा तुझा माझा वाद आहे म्हणजे काय करणार आपली एकत्र ठेवणार मग आपण तिथं प्रेमाने राहायचं प्रयत्न करायचे बरोबर. आपण जर विनर झालो समजा तू मी नाही का विनर झालो का आपल्याला मोठमोठं बक्षीस भेटणार पैसा. अरे अम्मा पैसा असतो वरून येड्या विचार कर ना किती लोक आपल्या ओळखीचे शो बघत लोक. लय भारी शो आहे घंटे. मला वाटतं तो जावा. मी अरे येडा आहे का तू? जर झाला ना विनर तू साधं नाव नाही व्हायचं. सत्कार कर दे सत्कार विचार कर. हेच नाही पिक्चर भेटन तुला एखादा. अरे कलाकार होशील तू विचार कर ना मोठा. पिक्चर म्हणजे असे नुसत्या रांगा लागत्या गाड्यांच्या भाऊ हे पिक्चर साईन करा ते पिक्चर साईन करा. अरे उद्घाटन हे मी तुला काय सांगू इतके बक्कळ पैसे भेटते ना तुला. साधी रिबिन कापायची तुला 10-20 हजार रुपये भेटते ना. 10-20 हजार तू लाखानी खेळशील लाखानी. मग तू खरंच जा लय भारी राव तुझ्यासाठी. लय एवढा भारी प्लॅटफॉर्म आहे ना तो. एवढे हा घंटे तिथं भाई रिचनेस लागतो. रिचनेस म्हणजे कपडे बिडे चांगले पाहिजे हाय का नाही. चष्मा विष्मा सगळ्या गोष्टी. ठीक आहे येऊ मी. हो तू 100% विनर होणार. 100%. इथे कुणी आसपासना डोळ्यांच्या कोणा हासना तू जरा माझ्याशी बोलना ओठांची मोहर खोलना तू लग बग जाता मागे वळून पाहता वाट पावलात अडखळली. डुंग 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 परत करते. जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. नागिन येऊन आठवलं. बर मला स्पॉन्सरशिप द्या ना. कसली नागिनीची? नाही मला कपडे आणि बुट घ्यायचे आणि गॉगल घ्यायचे. अरे बापरे हे काय भानगडी? कपडे बुट गॉगल बिगल काय कुठं? बिग टॉस माहितीये का तुम्हाला? बिग टॉस. हा ते असते बिग टॉस. हा मग ते बिग टॉस मध्ये जायचंय मला. तुला सेलिब्रिटी म्हणून ती काय करते एका खोलीत ना 3 महिने ठेवते असे 4-5 जणांना. मग ते काहीतरी गेम बिम खेळायचे तिथंच खायचं तिथंच प्यायचं तिथंच झोपायचं. भांडणं करा म्हणले भांडणं करायचे. अरे तुझं काम तर सतत गुराकडे जायचं म्हणलं तुला काय आलं ते कपडे बुटन बिटन? अहो ते बिग टॉस मध्ये घालून जायचेत मला. म्हणजे तुला हे गुरं बिरं सोडून आता बिग टॉस मध्ये जाणार का? हा मग तिथं विनर झालं पैसे भेटतील मला. श्याम म्हणलं तुला उद्घाटनाला हँग टँग त्याला बी बोलवतील म्हणलं. काय पार ते चायनाला जायचं का हँग टँग? तुम्हाला काय ती रिबिन कापायला 1 लाख रुपये मानधन भेटल. 1 लाख रुपये तू सेलिब्रिटीच होशील राव. हा मग म्हणून मला जायचं बिग टॉस मध्ये. ती एकाच खोलीत असतात ना मग त्याच्यामुळे म्हणलं आपलं नाही का कुठं बाहेर पडायचं नाही काय. आणि लोक कुठून येणार आहे? कोण कोण येणार आहे त्याच्यात? ते बोलत बिग टॉस वाले. बिग टॉस वाले आपल्या गावात होणार आहे ते? नाही तिकडे जायचंय मला मुंबईला. मुंबईला जायचंय? हा बर देऊ तुला स्पॉन्सरशिप देऊ. मग कधी येऊ तुमच्याकडे? कधी जाणार तू? मी आता ते कपडे ते घेतले की जाईन मग. बरं देईन तुला उद्या देतो. चेक देता कॅश देता का घेऊनच देता कपडे? हा देईन तुला चेक देईन नाही तर काय फोन पे मारीन जातो. हा माझ्याकडे नाही फोन पे पण. बरं हा दुकानात जाते तुम्ही फोन कर. जाऊ मग. हा गंठ्या जरा वेगळाच प्रकार डोक्यात टाकून गेलाय. जरा मुंबईला जसा बिग टॉस चालतो तसा बिग टॉस जर आपण आपल्या गावात टाकला तर किती मजा येईल. म्हणजे एखादा साधा हॉल घ्यायचा कॅमेरे बिमेरे लावायचे आणि सुजाताबाई आणि मी स्वतः त्याच्यात सहभाग घ्यायचा आणि 4-5 जण बोलू असे आयरे गैरे कोणी बी. काय पैसेच खर्च होते ना व्हाय ना का पण काम नामी होईन. 3 महिने सुजाताबाई मी एकत्र राहीन
कसलं टेन्शन नाही, काय नाही, तेवढी जवळीक साधता येईल आणि देऊन टाकू कोणाला तरी पैसे बक्षीस. कोणी जे चांगलं खेळेन त्याला, बाकी काय आपल्याला मतलब म्हणजे सुजाताबाईन आपल्याला एकत्र राहता येईल. चेअरमन डोकं चालवा. वाजतय भाऊ. अरे मजा रे मजा, लय लय मजा, मस्ती मजा, लय लय मजा. अरे यार पण मजा काय आहे नेमकी? अरे ते बिग टॉस नाही का, बिग टॉस. बिग टॉस काय असते ते? ते मोठा शो असतो एक, त्याच्यात आहे ना असे सगळे 7-8 सेलिब्रिटी एकत्र एकाच खोलीत ठेवतात आणि तिथं खाणं पिणं फुकट. खाणं पिणं दोन्ही फुकट फुकट फुकट. आणि नुसतं हे करायचं नाही का, तिथं भांडणं बिंडणं करायचे, ते सांगतील तसं करायचं. जो जिंकन त्याला लय पैसे बक्षिस भेटत येत आणि नंतर मग तो जिंकला तो सेलिब्रिटी होतो. हा मग आता तू जाणार आहे काय? हा तुम्ही म्हणतो तुम्ही चल ना, आपण दोघं जाऊ. मला घेते जाऊ, प्रयत्न तर करो. चल मग चालायचं. अरे मजा रे मजा, नुसती मजा. नाही 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 चेअरमन जमणार नाही. अहो तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? अहो प्रॉब्लेम 3 महिने सोबत राहायचं म्हणलं, मला नवऱ्याला विचारायला लागेल ना. अहो एकदम AC हॉल आहे, तुम्हाला पाहिजे ती व्यवस्था आहे तिथं. तुम्हाला पाहिजे केटरिंग डिपार्टमेंट आहे अख्खं. तुम्हाला तिथं पाहिजे त्या भाज्या सांगा, जेवण सांगा, काही करायचं नाही. 3 महिने एकदम फक्त आईश करायची. तुम्ही काही सांगा तरी पण मला नकोय. अहो तसं नाही, 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि मी म्हणले होते बक्षीस तुम्हालाच मिळणार आहे सुजाताबाई. आणि वरून फायदा काय माहिती का, तुमची मोठमोठाले होर्डिंग लागतील, मोठमोठ्या ठिकाणी तुमच्या मुलाखती होतील, तुम्हाला पिक्चर मिळू शकतो, मॉडेलिंगमध्ये तुमचं करिअर होऊ शकतं. एवढं मोठं जर तुमचं भविष्य असेल तर मला वाटतं तुम्ही विचार करायला हरकत नाही. खरंच असं होऊ शकतं? 100% एकदम प्रसिद्धी होणार. तुम्ही मीडियावाले येतील तुमचे नाही का बाईट घ्यायला, कुठं कोणी होणार लगेच सेल्फी द्या, तुमची साईन किती म्हणजे एकदम भारी लॅविश लाईफ होऊन जाईल तुमचं. असं होत असलं तर मग चालेल का नाही? हो म्हणते मी. हो नक्की. मग फिक्स बर का. आता 3 महिने आपण एका घरामध्ये राहणार आहोत. आपल्यासोबत 2-4 लोक आहेतच. मस्त AC हॉल वगैरे, तिथं काय फक्त गप्पाच मारायच्यात. बरं मग फायनल समजू मी तुमचा. हा चालेल. हळूहळू इकडे कुठे काम दिले का सोडून? काम मग हे आमचा दोघाचा सामूहिक रजेचा अर्ज. अरे बापरे. आणि तो मंजूर करा. कारणे विनंती अर्ज करतो की मी गंठन कुमार आणि मी बाळू शिरापूरकर आम्हाला आमच्या खाजगी कामानिमित्त 3 महिन्यासाठी रजा हवी आहे. हो 3 महिन्यासाठी. आणि 3 महिन्यानंतर आम्ही येऊ की नाही येऊ याची गॅरंटी नाही. येत आणि कळावे आपला विश्वासू. असा विश्वासू आहे का रे? हो घातकी हो विश्वासू नाहीये. रीतसर रजेचा अर्ज दिलाय तो मंजूर करा आणि नाही केला तरी आम्ही जाणार आहेत. 3 महिने काय खाणार आहे? तर दगड का इटा? दगडा काही ते आम्ही आमचं बघू तिकडे गेले काय करायचं काय नाही. म्हणजे कुठं जायचंय तुम्हाला? गंठन आम्ही चाललोय बिग टॉस. बिग टॉस मध्ये. आणि तुम्हाला वाटलं तुम्हाला घेते? मग यांना घेते नाही घेतलंय गंठन शिफारस केली माई. तिथे 3 महिने राहणं खाणं फुकट आहे आणि जिंकलोच नशीब आली तर लाखो रुपयाचं बक्षीस भेटतील आणि सेलिब्रिटी म्हणून बाहेर पडू. असं होय? कुठे येऊ बिग टॉस? इथंच सोनेवाडी मेहकरी परिसरात. काय बोलतो? इथं येडे झाले का? हे असले चाळे नाही करून देणार तुम्हाला मी काही बी गावात. अरे काय एनओसी आहे का नाही ग्रामपंचायतची? कोणी उठून सुटून काही बी प्रोग्राम करीन. हे असलं नाही होणार काही गावात. नाही काय संबंध येतो? ठरलंय सगळं. ते बिचारी केटरिंग सगळं फायनल झालंय. असं कोणी याच्या माग सूत्रधार? सूत्रधार नाही, चेअरमन मी आहे, प्रायोजक आहेत. हो असं खर्च सगळा ते करणार आहेत. बर. आणि ते पण भाग घेणार आहेत. बर. अजून कोण घेणार आहे? अजून गावातले आहेत 5-6 जण. लेडीज कोण आहे? दुसरं कोण असायचंय? अरे लई आता ब्युटी पार्लर आहे, ती संगी आहे, शाली आहे. जुन्या गेल्या मग नवीन चालू ती कोण? सुजाताबाई. म्हणजे सुजाताबाई चेअरमन. आता 3 महिने एका घरात राहणार आहेत. मग त्यांनी एवढा खर्च केला, एवढा अरेंज केलाय, हॉल घेतलाय मोठा तिथं. आता त्याला टीव्ही एसी हॉल आहे. एसी आहे का? बर बर. तुम्ही भाग घेणार आता? आम्हाला फुकाट खाय प्यायला भेटणार आहे म्हणून आम्ही 3 महिन्याची रजा टाकली तुमच्याकडे. बर बर ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला. केली ना रजा मंजूर? जिंकून या. जावा. हे रजेचा अर्ज ठेवा. बर. येतो आता. जावा. शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. म्हणजे आता मला तूप काढायला बोट वाकडच करावं लागणार. झाली सगळी तयारी. एक संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. 2 तास राहिलेत फक्त संध्याकाळ व्हायला. किती वेळ लागणार आहे?
हा बरं चालतंय, मी करतो थोड्या वेळ फोन करतो. हा आज काय काम काढ माझ्याकडे, काय करताय असं? डास होता असा चिरडून टाकला डास. आपण लय डेंजर चिरडायला. हा ना, आपण हाताने चिरडतो कधी पायाने बी चिरडतो. गावातले डास झाले पण तिकडे मारा, इथं कुठं माझ्याजवळ. मग अंगूर आले मारतो ना मग मी सोडित नसतो. अलग लक्षात. हा तो असं का मग घाबरतो? नाही मी कुठे घाबरतोय. काय गावात ठास ठूस करणार आहेत म्हटले तुम्ही? ठास ठूस हा करायचं ना मग, ते बिग टॉसचं नियोजन चाललंय शोचं आमचं. असं ना? हा तुला आणि तुझ्या नियत्याला सांगतो, हे काय आपल्या संस्कृतीत बसत नाही. अलग लक्षात. 3-3 महिने एका घरात राहणं बिणं आलं लक्षात. ते कार्यक्रम करायचा नाही. एनओसी तर मी देतच नसतो ग्रामपंचायतनी, आणि एनओसी नंतर नसताना घेतलं ना तुम्ही, मग बघा काय होतंय ते. सरपंच तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना खरंच बुरुस आणलेले विचारसरणीचे माणसं आहेत. तुम्हाला गावाची प्रगतीच खपत नाही हो. असं ना? मग गावात होतंय काहीतरी चांगला शो होतोय, गावातले लोक गोळा होते तर चांगला करतरी नियोजन होतं, एखादा कलाकार घडला वाईट आहे गावातून. असं का? मग म्हणजे तुम्ही नाहीच ऐकणार माझं? नाहीच ऐकणार. आणि ऐकावंच का? आमची मर्जी आहे का नाही? बर 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 तो शो होणार आणि होऊनच राहणार, आणि आम्ही तो करणारच. बर बर ठीक तुम्ही बसा आहे. मच्छर मारी तिकडे. शुभेच्छा तुम्हाला. हा. जावा. शुभेच्छा. जा हा, जा हा. जा. इथे एक होता माग मी आला आता, म्हणजे मला आता बोट वाकडं करून नाही जमणार, डब्बात चुलीवर ठेवा लागणार आहे. हो चेअरमन, सरपंचाला काहीतरी समजून सांगा, ते आपल्या बिग टॉस मध्ये खोडा घालायचं काम करू राहिले तर. अच्छा, सरपंचाचा काय एवढं मनावर घेतो? कुठलाही कार्यक्रम जर चेअरमननी आणला, तमाशा असू दे, कुठलं एखादं नाही का डान्स पार्टी असू दे, सरपंचाने कधी परवानगी दिली वय? खुशाल अहो सरपंच खुशाल म्हणतो आपल्या संस्कृती बसत नाही, ते बसत नाही. अरे सरपंचाचा विचार करायचा नाही, तू तुझ्या कामावर फोकस कर. काम मी सगळं फोकस करतोय, त्यामध्ये एनओसी देणार नाही मी, मग काय करायचं? अरे एनओसी लागतीच कशाला म्हणा आम्हाला? एनओसी चेअरमन आहे मी, एनओसीचा विचार करायचा असतो का? आपल्याला एनओसी लागत नाही. इथं गावात काही करायचं असेल तर एनओसी मला विचारती, मी येऊ का? आणि त्यांना म्हणावं लागत नाही तुमची एनओसी तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, काही गरज नाही. तू मस्त पैकी काय कर, हॉलमध्ये डेकोरेशन बघ, थिएटरच चांगलं कर. सुजाता बाईला ज्या आवडतात त्याच भाज्या तिथं ठेवायच्या, दुसरं अजिबात नाही. बाकीच्याचा विचारच करायचा नाही, बाकीच्या फक्त आपण कामापुरते ठेवू. चेअरमन मला तुमचं मन माहितीये, सगळी सोय झालेली आहे राव. सगळं काही तुमच्या माणसासाठी चालू आहे ना. एसी मात्र असा एकदम थंडगार पाहिजे. गार बर्फ होईल एवढा गार लावलेला आहे. मारी तू का? नाही हो, चिड राहिली पाहिजे माणसं, डोकं शांत राहिलं पाहिजे ना, म्हणजे त्यासाठी असं. आणि आपल्या बेडरूम मध्ये स्पेशल एसी, आणि त्या गाद्या कोणत्या टाकल्यात? अरे स्पंजी आहेत ना. म्हणजे असा माणूस गेला का असा फासला पाहिजे त्याच्या अर्धा. आणि चेअरमन डोक्याला ना उशा खाली नवशा असं डोकं सोड, आराम बस. अरे मला झोपायचं नाही तिथे, म्हणजे झोप नाही लागली पाहिजे तर गेल्या बरोबर. सगळी सोय केली चेअरमन. बाकीचे काम उरके तुम्ही सगळे काम उरक, तू टेन्शन घेऊ नको. ना एनओसी ना काहीच. सरपंचाला ते कसं गुंडाळायचं मी बघन. मी असं शक्कल लढितो इकडे का सरपंचच आपल्या ग्रामपंचायतीच्या बॉडीत नाही राहिलं पाहिजे. पण मी ओळखून दिलं सरपंचाला. सरपंचाच्या मागे असा भुंगा येते का तिकडे ग्रामपंचायत, तिकडे आपल्या इकडे त्यांच्या ध्यानात सुद्धा नाही आलं पाहिजे. हे करा तुम्ही, ते करतो बाकीचं करतो नियोजन सगळं. ओके ओके, येऊ का? हा एकदम. बरोबर. पैसे भेटलो काय करशील? बरोबर मी जूला फ्लॅट घेईन मोठा, मी पण आहे ना मन्नतच्या शेजारी जन्नत नावाचा मोठा बांगला बांधीन. आणि पैसा आता काय सांगायचं, जेवढा भेटेल ना तेवढा असं फिक्स मध्ये बँकेत टाकणार आहे मी. म्हणजे जसा लागन तसा खर्चित येईन आणि व्याज येतच. हा. आणि कुठलं तरी अशी छोटी मोठी एखादी नोकरी बघन, काहीतरी माणसाला हे पाहिजे ना. मी स्वतःचीच कंपनी टाकणार. मग मला मॅनेजर ठेवशील का कंपनीत? नाही नाही, तू तुझी नोकरी बघ, मी माझी कंपनी बघतो. आणि भिशा लावायच्या भिशा. पण एकमेकाला भेटत जाऊ आपण दोघं. हा जमन. आहे की नाही? असा एखादा वार ठेव, आणि साधी सुधी नाही प्यायची, भारी 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 ब्रँड प्यायचा. इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. जमन. लई किमतीच्या. अशा बारीक किरकोळ हेड त्याला कोण पेत आहे? चल चल आपण बिग टॉसची तयारी करू. अरे नीट धरणा प्रेम एका हळूच हळूच हळूच. बसा बसा बसा. तुम्ही दातात कानायला लागले? आताच म्हणजे आता लय अंग ठणकत आहे सर. तुमचा तर कार्यक्रम होता.
कोणता कार्यक्रम नाही करायचा आम्हाला, आमचाच कार्यक्रम झालाय. अयो अहो नेमकं काय झालं? एवढा कार्यक्रम भारी तुमचा, शो सुरू व्हायचा आहे अजून. शो सुरू व्हायच्या अगोदरच इथं कार्यक्रम केलाय चेअरमन बाईनी. चेअरमन बाईचा काय संबंध बा? चेअरमन बाईला कुणीतरी सांगितलंय चेअरमन असा कार्यक्रम करतोय की सुजाताबाई चेअरमन 3 महिने एका घरात राहणारे सरपंच असं आणलंय. गुडघेव फुकणे आणली. अरे 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 वाईटच केलं राव. डोक्यात लाटणं टाकलंय, अयो दिसतंय ना. पाठीत वरून टाक. सावकाश निबार झाडू पाठीमाग आणले. अयो पाट नाही सोडली का? पळी काय ताटली काय तवा काय. अरे 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 सारा संसार फेकून आणला तुमच्यावर तर. एक तर पाणीने भरलेला तांब्याची हाणला, आता कुठं लागलाय कसं सांगू तुम्हाला. अरे बापरे, नका सांगू, आम्ही समजू शकतो. आईला अवघडच झालं राव हे. प्रेम्या जर बसता यायला टायर ठेवायचा खाली, टायर. तू बाणा सरपंच तू. अरे 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 लयच अवस्था बिकट केली राव. कसं काय झालं असेल काय माहित बॉय. काय माहित आता कोणी चेअरमन बाईला फोन केला आणि कोणी नाही पडलंय. कार्यक्रम लावलाय आमचा. आईला ते मोबाईल विसरला काय राव तिकडं. आलो मी. आलो आलो आलो. बसा बसा बसा. चला चला घरी नको, आपलं ग्रामपंचायत ऑफिस घरी नको.